नमस्ते. आज आपण आपल्या चिंचवड सेंटर मध्ये एक आजी आहे ज्यांना भयंकर असं सायटिक म्हणजे मायग्रेनचा त्रास होता. त्यांचं वजन वाढलं होतं, गुडघेदुखी होती. तर यांना फक्त 1.5 ते 2 महिने त्यांना बराचसा फरक पडलेला आहे. तर आपण त्या आजींना भेटूया. तर नमस्कार. नमस्कार. ह्या आहेत आपल्या माने आजी. माने आजी, तुम्ही तुमची ओळख करून द्या एकदा. मी कमल माने वालेकरवाडीला राहते. तर 2 महिने झाले मी येते. तर मला गुडघेदुखी, कंबरदुखी, मायग्रेन आणि वजन वाढल्यामुळे मला चालता येत नव्हतं, शिडी चढता येत नव्हती. तर पहिली पण मी ते थेरपी सेंटरला येत होती, ते मला फरक पडला. पण नंतर इथे आले, आता इथे पण मी चालू केले. तर 2 महिन्यामध्ये मला आता इथे पण जिने चढता येत नव्हते पहिल्या दुसऱ्या दिवशी, आता जिने चढता येतात, भरभर चालता येतं, जरा हलकं वाटतं. आणि आकाश सर, करिश्मा मॅडम, या सायली मॅडम, कोनिका मॅडम, हे चांगलं आपलं काय जे होतंय त्यांना ते सांगितलं, त्याच्यावरती थेरपी देतात आणि त्यामुळं आपलं पण बरं वाटतं आणि ते थेरपी दिल्यानंतर आपला त्रास कमी होतोय. मग ह्याच्यासाठी मी एकटीच येते. हा, ऐका ना. तर आजी, तुम्ही झाले 2 महिने झाले थेरपी सेंटरला येतात आणि अगोदर तुम्ही जुन्या थेरपी सेंटरला पण येत होता. कोणी सांगितलं होतं तुम्हाला हा थेरपी सेंटरचा पत्ता? ते आमच्या सुनबाईच्या आई, हा, त्यांनी सांगितलं होतं. अच्छा. तुम्हाला जसं की तुम्ही सांगितल्याप्रमाणे मायग्रेनचा त्रास आहे, वजन वाढलं होतं, गुडघेदुखी होती, कंबरदुखी होती, पाठदुखी, तुम्हाला जिने नीट चढता येत नव्हते, बरोबर. याच्यासाठी तुम्ही काय औषधोपचार घेतला होता? ते DY पाटील मध्ये एक्सरे काढले, MRI केलं. मग ते म्हणले खाली बसायचं नाही, चेअरवर बसा, वरती बसून जेवण करा, जिने चढू नका. मग आता एवढं सगळं एका जागेवर बसून होणार नाही ना. मग त्यांनी मग ते आमच्या सुनबाईच्या आईने सांगितलं की असं थेरपी सेंटर आहे, ते तुम्ही जा. मग मी चालू केल्यानंतर मला फरक पडला. म्हणजे त्यांनी जसं मी त्रास सांगितला तशी त्यांनी थेरपी दिली आणि त्या थेरपीमुळे मला आता फरक पडला. म्हणजे जिने जे चढता येत नव्हते ते चढू शकते. ती NSF मशीन आहे, NSM मशीन आहे, तिच्यावर थेरपी घेतली ना तर मला एकदम हलका वाटायला लागलं. मी भरभर चालायला लागली आणि गोळ्यांचा काही त्रास नाही. म्हणजे गोळी घ्यावी लागत नाही, इंजेक्शन घ्यावं लागत नाही, पैसे द्यावे लागत नाहीत. आणि हे झालं माझं. पण मी येऊ शकते, पण माझे घरचे लोक येऊ शकत नाही, मुलाला सुट्टी नसते, रविवारी सेंटर बंद असतं. मग त्यांच्यासाठी मी मॉम चॅम्प बुक केले. अच्छा, म्हणजे तुम्ही मॉम चॅम्प पण बुक केले. खूप खूप अभिनंदन काकू तुमचं. म्हणजे तुम्ही घरच्यांचा, तुम्ही एकटे इथं थेरपी सेंटरला येता, पण घरच्यांना शक्य नाही प्रत्येकाला, बरोबर की नाही? म्हणून तुम्ही घरच्यांचा पण विचार करता, तुम्ही मॉम चॅम्प बुक केला. तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन. हे सेंटर असं चालू राहू द्या. आणि जे कोणी येतील म्हणजे त्यांना पण मी सांगेन की बाबा दवाखान्यात पैसे घालून गोळ्यांचे साईड इफेक्ट घेण्यापेक्षा, त्यांना पैसे घालण्यापेक्षा तुम्ही थेरपी सेंटरला या आणि आपलं बिना गोळ्या औषधाचं, साईड इफेक्ट न होण्याचं आणि इथे दुखणं बरं होतंय. म्हणजे एकदम सहजरित्या, म्हणजे 1-2 महिन्यातच फरक पडतोय. पण नक्की या आणि इथे उपचार करून बघा. ओके, धन्यवाद. धन्यवाद.